मराठी बालभारतीच्या पुस्तकातील कवितांचा एक रंगमंच आविष्कार. कट्टी बट्टी.
धरिला धरिला पंढरीचा चूर धरिला पंढरीचा चूर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर हो धरिला पंढरीचा चूर धरिला पंढरीचा चूर अभंगात कधी सूर मिसळतो ओवीचा. ओवी जन्माला येते फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात. ओवी मिसळते लोककलेत, लोकगीतात, झिम्मा फुगडी खेळताना, भोंडल्याचा खेळ मांडताना. या खेळाच्या गाण्यांमधून ओवीचा सूर कानी पडतो. ओवी जन्म घेते जात्यातून, तिला मायेचा ओलावा आहे. ओवी म्हणजे माहेरची ओढ. ओवी म्हणजे मराठी भाषेच्या जात्यावरचा फिरता गोल. इयत्ता 5वीच्या पुस्तकातील माहेर या कवितेत कवी सदाशिव माळी खानदेशी भाषेत भोंडल्यातील गाण्यांचा आणि माहेरातील काळजाच्या ओवीचा ठाव घेताना म्हणतात, सादर करीत आहोत माहेर. तापी काठची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर
सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई, असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, धिंगा मस्ती करू ग बाई. गदिमा गदिमा म्हणजेच गीत रामायण. प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, किती ओळख सांगावी. खरं तर गदिमांची आम्ही तुम्हाला नव्याने ओळख तरी काय सांगणार. गीत रामायणातून भक्तीचं, कीर्तीचं अफाट दर्शन घडणारे गदिमा आमच्या कोकणातल्या माणसांचं वर्णन करू लागले की बसल्या जागेवरून आपल्याला कोकणात घेऊन जातात. काय मग येताय ना कोकणात? अहो कशाला म्हणून काय विचारता, कोकणातल्या गोमूला भेटायला. सादर करीत आहोत गोमू माहेरला जाते. अरे नाथवा हो नाथवा, गोमू माहेरला जाते. कसे असे गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कुंकण दाखवा, तिच्या गोवाला कुंकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कुंकण दाखवा. अबोलीच्या फुलांचा ताटवा, भगवा अबोलीच्या फुलांसाठी ताटवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो दाखवा, हो गोमू माहेरला जाते हो दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हैया हो. माडांची या गवळून मापवा, उंची माडांची या गवळून मापवा, हो तिच्या गोवाला कुंकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो दाखवा, गोमू माहेरला जाते हो दाखवा, हो तिच्या गोवाला कुंकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो.
धुवाला कोकण दाखवा, हो माहेरला जाते हो दाखवा, हो माहेरला जाते हो दाखवा, हो तिच्या धुवाला कोकण दाखवा. हैया हो, 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 हैया हो. काय मग आली की नाही मज्जा? हा, बरं मला सांगा, आपल्या आयुष्यातला पहिला गुरु कोण? आईच की नाही? बरोबर आहे. असा प्रश्न पडला तर स्वाभाविकपणे उत्तर येणार आई. आईच आपल्याला जन्म देते, हात धरून चालायला शिकवते, बोलायला शिकवते, मऊ मऊ भात खायला शिकवते. तीच आई एक दिवस आपल्याला हात धरून शाळेत नेऊन सोडते. अर्थात शाळेत जाताना आपल्याला थोडं रडू येतं, पण असो, ते रडू आपल्याला मोठं झाल्यावर एकदम गंमतच वाटतंय. सादर करीत आहोत आई मला देना. आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन, शिपाई होईन, ऐटीत चालीन 1 2 3. आई मला छोटीशी मोटार देना, मोटार घेईन, ड्रायव्हर होईन, गावाला जाईन, पम पम पम. आई मला छोटेसे विमान देना, विमान घेईन, पायलट होईन, आकाशी जाईन, भर भर भर. आई मला छोटीशी बाहुली देना, तिजला मी सजवेन, तिच्या संगे नाचेन, छुम छुम छुम. शहरातील मुलांसाठी आई म्हणजे मॉम, मम्मी, मम्मा. पण तीच आई मुंबई, ठाणे, पुणे शहराच्या बाहेर गेली की कधी आये, कधी माय, कधी आऊ अशा रूपात भेटते. अनेक वेळा ती अशिक्षित पण असते, पण तिचा प्रत्येक शब्द शाळा आणि विद्यापीठातही न शिकवल्या जाणाऱ्या ज्ञानाची अनुभूती देणारा असतो. ग्रामीण भागातील माय स्वतः अशिक्षित असली तरी मुलाच्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट करीत असते. ही कष्टकरी माय स ग पाचपोड यांनी आपल्या माय या कवितेत मांडली. तीच माय आपल्याला इयत्ता 6वीच्या पुस्तकात आपल्याला कविता ऐकता ऐकता रडवून जाते. सादर करीत आहोत माय. मला टच शिकून शान मोठा मास्तर बनर हाय. तवा मले मास्तर बनली दिसती माझी माया रे, दिसती माझी माया रे, हंबरून वासर रे.
बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी, बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी. सांग म्हणे राजा तुझी कवा येईल राणी, न भरल्या डोळ्यात कवा पायीन, न कवा पायीन. दुधावरली साई तवा मल्ली साई म्हणली दिसती माझी माय. खाली बस तुझ्या चरणी ठेवून माता धराव तुझं पाय. धवा मले पाया मले दिसती माझी माय रे, दिसती माझी माय रे. कंबरून वासराने चाटती जगाय. धवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय रे. कंबरून वासराने कंबर बांधून घाव झेलाया, महाराष्ट्रावरनी टाक ओवाळू नकाया. कंबर बांधून घाव झेलाया, महाराष्ट्रावरनी टाक ओवाळू नकाया. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरनी टाक ओवाळू नकाया. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शब्द ऐकताना रक्त सळसळू लागते. अशा शाहिरांनी महाराष्ट्र जागा केला. अशाच शाहिरांनी महाराष्ट्राचा पोवाडा अजरामर केला. अशा शाहिरांचा आवाज महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात अजरामर केला. राजा बढे यांचे हे अजरामर गीत ऐकताना महाराष्ट्राची थोरवी गाऊ लागते. सादर करीत आहोत जय जय महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. बाबरला कृष्ण बोलला भद्रा गोदावरी. बाबरला कृष्ण बोलला भद्रा गोदावरी. एक फणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एक फणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमधडीच्या तटनाया, भीमधडीच्या तटनाया, यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र
सिंहगडीचा सिंह गर्जतो सिंहाद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूर आला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छातीवरी कोरली अभिमानाची रेखा छातीवरी कोरली अभिमानाची रेखा कोलादी वनकथे खेळती खेळती दारिद्र्याचा उभाट शिजला हिवाळाच्या भागाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही सत्तराची तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र वा, मुलांसोबत आज इथे पालकही आहेत. त्यांनाही आज त्यांची शाळा आठवत असेल. त्यांनाही आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या असतील. त्यांनाही त्यांचा वर्ग, शिक्षक, शाळा, मैदान, पुस्तकं, कविता बरंच काही आठवत असेल, हो ना? आठवत आहे की नाही? त्यांना आठवत असेल त्यांच्या दप्तराचं ओझं. ज्यांना दप्तराचं ओझं वाटलं नाही त्यांना संसाराचंही ओझं वाटत नसेल. बरं, तो आजचा विषयच नाही. ते दिवस, ती शाळा, त्या आठवणी आणि त्याच आठवणीतील एक कविता बालकवींची. श्रावण मास, निसर्गाचा शब्दबद्ध आविष्कार, तितकाच नाजूक, हळवा आणि बावराही. सादर करीत आहोत श्रावण मास. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी येऊन पडे वरती बघता इंद्रधनूंचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो घडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा भला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळीच ते उतरून येती अवनीवरती ग्रहगोलीची एकमते फडफड करुनी भिजुले आपले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपणी रम्य केवडा दरवळला
पारिजात ही बघता भामा रोषमनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पतरी खुडती. देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळेच पुस्तकं पाठीवर घेऊन म्हणजेच दप्तर तेच ओझं घेऊन रोज शाळेत जाऊ लागतो. तेव्हा वाटतं कशाला खटाटो, दप्तर, पुस्तकं, बाई, त्यांचा ओरडा, अभ्यास, परीक्षा नको. त्यापेक्षा खेळूया, मस्त मस्ती करूया. हे सगळं ठीक आहे, पण जर पेरलंच नाही तर उगवणार कुठून? ही पुस्तकं बिचारी, तुम्ही त्यांना एखाद्या दुश्मनासारखं हाताळता, पण हीच पुस्तकं आपल्या मनामनात छोटी छोटी बीजं पेरत असतात. मग कोण वकील होतं, कोण इंजिनियर, कोण IAS, कोण कलेक्टर, तर कोण डॉक्टर. आयुष्याच्या कापणीमध्ये पुस्तकं कुठे बरं असतात? बहिणाबाई चौधरी, जी बाई कधीच शाळेत गेली नाही, जी 10 देशांच्या विद्यापीठात शिकली, ती मात्र आयुष्याचे हे सार अगदी नेमक्या शब्दात सांगू लागते. कविता गुणगुणता एक दिवस बहिणाबाईच कविता होऊन जाते. सादर करीत आहोत कापणी.
मला सांगा, तुम्हाला प्रश्न पडतात का? मग त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधता का? सांगा ना, उत्तर शोधता का त्या सगळ्या प्रश्नांची? असो, पण ना प्रश्न पडायलाच पाहिजे. आता मला सांगा, फळ झाडावरून खालीच का पडतं असा प्रश्न जर न्यूटनला पडला नसता, अहो तर गुरुत्वाकर्षणाचा शोधच लागला नसता. म्हणून प्रश्न ना पडायलाच पाहिजे. इयत्ता 5वीतील सुकन्या आगाशे यांच्या कवितेतील प्रश्न ऐकूया. सादर करीत आहोत प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका. कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? कुत्र्याची शेपूट वाकडी का? पेंग्विनची मान तोकडी का? क्रिकेटची बॅट लाकडी का? सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? बटवा घोडा रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? बटवा घोडा रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? रंगीत तारे असतात का? दिवसा तारे दिसतात का? जीवसृष्टी आणखी कुठे असेल का? माणसासारखा माणूस दिसेल का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का न तसेच का? मुलं ही स्वच्छंदी पक्षी आहेत. चला उघडूया हा सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेणाऱ्या पक्ष्यांना आता कोण अडवणार? सादर करीत आहोत आकाशी झेप घेरे पाखरा. एक इन्स्ट्रुमेंटल गाणं आहे.
पुस्तकांसाठी एक जोरदार टाळ्या उमटवते. ए स्वरा, तुला माहितीये ना आपण कुठे आलोय? कुठे म्हणजे काशीनाथ घाणेकर मध्ये. नाही ग, नीट विचार करून सांग, कुठे आलोय? काशीनाथ घाणेकर मध्ये अगं आपण पुस्तकांच्या जगात. म्हणजे अगं पुस्तकांचं जग, या सगळ्यांना पण घेऊन जाऊया. एवढ्या सगळ्यांना? मग जाऊया ना घेऊन. हो, का नाही? तुम्ही यायला तयार आहात ना? मग बास ना, सादर करीत आहोत पुस्तक. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकाच्या? पुस्तकं काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकं काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्ही नाही का जाणार पुस्तकांच्या विश्वात? चला तर मग जाऊया पुस्तकांच्या विश्वात. कविता कधी जात्यावर ओवी होऊन येते, तशीच कविता कधी बागेमधील फुलांमध्ये फुलूनही येते. तशीच कविता कधी चुलीवरची भाकरी होते, तर कविता कधी नांगराची फाळ होते. नावाड्याची नाव होते कविता, समुद्राच्या लाटा विंचरू लागते कविता. डोंगर माथ्यावर झेंडा होऊन फडफडू लागते कविता. कविता आपले आयुष्य व्यापून आहे, कधी आपण तिला समजूनच घेतले नाही. कविता समुद्रासारखी अथांग आहे, कधी वादळ होऊन कधी नावाडी होऊन. हीच कविता कविवर्य वसंत बापटांच्या शब्दातून वल्लवू लागते जगणे. सादर करीत आहोत वल्वा र वल्वा. संचार
वेदांत किती उकडतंय ना. एसी आहे पण तरी उकडत आहे. पाऊस पडला पाहिजे. नको ग, आंब्यांची वाट लागेल. अरे, तसा पाऊस नाही रे, मग? कवितेचा पाऊस. अच्छा अच्छा, म्हणजे पुस्तकातल्या जगातला पाऊस. हा, पुस्तकाच्या जगातला हा, पाऊस. मला आपलं आंबे. नाही नाही नाही, तसा पाऊस ठीक आहे नाही. ठीक आहे, सादर करीत आहोत पाऊस. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या कडाड कडकडाड फणाण वारा कडाड कडकडाड फणाण वारा जिकडे तिकडे घरच करा. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला पाऊस आला अहो पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत सडफड आईचेही भिजले पापड. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच किल्ला. पाऊस आला आम्ही केला एकच किल्ला. हसत म्हणाले मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. शाळेचे दिवस किती सुंदर असतात ना. रडता रडता हसवणारे आणि हसता हसता शिकवणारे. शिकता शिकता नाचायला गायला लावणारे आणि बघता बघता जगण्याचे नवे दिशा दाखवणारे. कसं असा प्रश्न पडला तुम्हाला? अगो बाई, किती ग साधा प्रश्न. देऊ का उत्तर? मग ऐकाच, संदीप खळे यांचे धमाल बडबड गीत अगो बाई ढगो बाई. लागली कर ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई. ऐका 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 वन्स मोर हवाय होऊ दे का वन्स मोर. खोल खोल जमिनीचे उघडून दार गोड गोड बेडकाचे बडबड खाय अक्कूबाई अक्कूबाई खोल खोल जमिनीचे उघडून दार गोड गोड बेडकाचे बडबड खाय डुंबायला डबक्याचा करूयात लाव डुंबायला डबक्याचा करूयात लाव साप विडू लोक थोडाचे खाल्लं गाव अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई लागली काय ढगाला उन्हाची केवढी झाड थोडी ना थोडी लागली फार थोडी ना थोडी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अक्कूबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई अगोबाई ढक्कूबाई. ए स्वरा मला सांग, आपल्याकडे जर शाळा पुस्तक वर्ग फळा खडू सगळं काही असेल पण शिकवणारे शिक्षकच नसतील तर? अरे मग ती शाळाच होणार नाही. हा, आपल्या आयुष्यात शिकवणारा मग तो शिक्षक असो वा अन्य एखादा साधा माणूस, गुरुचे स्थान हे अढळ आहे. आपल्यासाठी गुरु म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हाच गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी भेटला होता. हाच गुरु एकलव्यालाही भेटला होता. हाच गुरु तुम्हा मलाही भेटला आहे. अहो कुठे म्हणून काय, आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वळणावर असे गुरु भेटणारच आहेत. सादर करीत आहोत गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली वरीही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता. मनी मानस हाच आहे ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जरी दुष्ट कोणी करू शासन, जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन. मनी ध्यास हा एक लागो असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळायशी, तुझी त्याग सेवा फळायशी. तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या रंगतदार क्षणी आपण एक अशी कविता ऐकूया ज्या कवितेला लिहून तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली आहे. म्हणजेच या कवितेचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यापूर्वी ही कविता बालभारतीच्या पुस्तकात होती, पण ती आज नाही. ही कविता 1 नाही 2 नाही तब्बल 100 वर्ष आपल्या मनामनात आहे. ती कविता म्हणजे प्रेम स्वरूप आहे. कवी माधव जुलियन यांनी आईविषयीच्या अजरामर प्रेम भावना जेव्हा शब्दात उतरवल्या, तेव्हा ही कविता त्यांनी आपल्या जन्मदात्या आईसाठी नव्हे तर मानलेल्या आईसाठी लिहिली. आई या शब्दात एवढं सामर्थ्य आहे. आज 100 वर्षांनी सुद्धा ही कविता ऐकताना तुमच्या डोळ्यात आणि कंठात आई दाटून आल्याशिवाय राहणार नाही. सादर करीत आहोत प्रेम स्वरूप आई. प्रेम स्वरूप आई,
तुझी उणीव चित्ती आई करी जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणून सोडी जीवनेका प्रेम स्वरूप आई ही भूक पोरताची होईन शांत आई बाहुनिया दुजांचे वात्सल्य लोचना वाटेतून जावे तुझ्या पुढे जावे नेत्री तुझा हसावे चित्ती तुझा कसावे प्रेम स्वरूप बक्षी तुझ्या की भासरे लडोके बक्षी तुझ्या की भासरे लडोके तेरी शांत वाला घे जन्म तू फिरून येईल मी कोटी खोटी ठरून देवा येईल आस मोठी प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोला तुझा आता मी कोणता उपाय प्रेम स्वरूप आई आई या कार्यक्रमातील वादक गायक आणि काव्यवचन कलाकार यांची ओळख करून घेऊया. गायक कलाकार ओमकार कानिटकर, राज ठाकूर देसाई, मृगा पटवर्धन, मृण्मयी भागवत, राजसी घायसास. वादक कलाकार कीबोर्ड राज सिनलकर, बासरी ओमकार आठवले, व्हायलिन श्रावणी पावसकर, हार्मोनियम देवांग जोशी, तबला यश कुलकर्णी, देवश्री जोशी, ऑक्टोपॅड कुणाल कालेकर, ढोलकी सिद्धेश तळेकर आणि आर्य, साईड रिदम वेदांत कालेकर. काव्यवचन कलाकार पूर्वा सावंत, बासरी ओमकार आठवले आणि गायक कलाकार ओमकार कानिटकर. शौनक करंबेळकर, श्रेयस थोरात, सई डिंगणकर, अद्वैय डिल्लू, संचिता ओळेकर,
निवेदक कलाकार वेदांत आपटे आणि स्वरा जोशी. सादर करीत आहोत आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, से दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळत ती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासहित ठणकावून सांगावे, संकटासहित ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करू न जावे असेही काही, करू न जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळासाई, स्वर कठोर त्या काळासाई, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाहिलं, बालभारतीची पुस्तकं आपल्या मनावर खोल खोल अनेक संस्कार आपल्या नकळत करीत असतात. एक ऊर्जा देतात, प्रेरणा देतात. हे संस्कार, प्रेरणा, ऊर्जा आपल्याला आयुष्यभर पुरते. अनेक वाईट प्रसंगात जगण्याचे बळ देते. पुस्तक नावाच्या नव्या मित्राची ओळख करून देण्याचे कार्य बालभारतीची पुस्तकं करतात. जगण्यातील चढ उतारात मग हा मित्र सोबत असेल तर आपलं जगणं आणखी सोपं होतं. भले मग मनासारख्या आयुष्यात काही घडलं नाही तर संघर्ष करण्याचे बळ पुस्तकं आणि कविता देतात. कविता आपल्याला जगण्याचा अर्थ सांगू लागतात. अशीच इयत्ता 6वीतील रमण रणदिवे यांची कविता सादर करीत आहोत. बहुमोल जीवन. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब गोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेन पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास लीलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का.
गेल्या 1 तास आपण या कवितेच्या जगात होतो. इथून बाहेर जाताना तुम्हाला पुस्तकं आणि कविता असे आयुष्यभर पुरतील असे 2 मित्र मिळाले. बाकी आम्हाला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय आणि जे सांगायचं होतं ते सांगूनही झालंय. कविता ऐकता ऐकता तुम्हीच आता कविता होऊन गेला आहात. कारण आता आमच्यापेक्षा कविताच तुमच्याशी बोलू लागली आहे. भारत मातेला अभिवादन करून कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. सादर करीत आहोत वंदे वंदे मातरम. वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्राहो नाम वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम्. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती मी सिद्ध केला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम्. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम्. वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम्. निर्मिलाः मन्त्रजाति आचरेला झुंझुनी. जोग्या आला रे. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. जोग्या आला रे. गाथयांच्या आरतीचे गीत वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम्. वेदमन्त्राहो नाम वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम्. चला आता या कार्यक्रमातील काही आणखी कलाकारांची ओळख करून घेऊया. नम्रता घाडगे, आर्या सूर्यवंशी, जास्वंदी बर्वे, मुक्ता काळे, मनस्वी म्हात्रे, शाल्मली पाटील, सिमरन गोगुलकर, आर्या दवणे, स्पृहा जोशी, गार्गी बिडये, श्रेया कोळी, मनुश्री शिंदे, ध्रुवी गावडे, अर्णव भागवत, करीना सोहम तावरे, स्वराज कोलमकर,
शार्दूल वाघरे, क्षण गुलाबकर, श्रेयस मगर, आरुष गायकवाड, शिव शिंदे, जय कळसकर, शौनक करंबेळकर, लेखक प्रशांत डिंगणकर, नेपथ्य प्रसाद वालावलकर, प्रकाश योजना शीतल तळपदे, दृश्य मिश्रण संतोष गावडे, अमोल आपटे, संगीत संयोजक वैभव पटवर्धन, ओंकार घैसास, सूत्रधार सुनील जोशी, उमेश करंबेळकर, प्रदीप कुलकर्णी, निर्माता बाळकृष्ण ओळेकर, संकल्पना व दिग्दर्शन मंदार टिल्लू. सादर करीत आहोत सुसंगती सदा. धन्यवाद. आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. फक्त 2 मिनिटं तुमची आम्ही अधिक घेतो. आज आपल्यासोबत या कार्यक्रमासाठी जे पाहुणे आणि तुम्ही सगळे आलेलाच आहात, पण त्याचबरोबर 3 प्रमुख पाहुणे आहेत, त्यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. खासदार माननीय राजन विचारे साहेब, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता मळे. या ठिकाणी विनंती करतो कृपया त्यांनी रंगमंचावर यावं. धन्यवाद.
हे आपलं युवा साहित्य संमेलन आहे आणि ही उद्याचे सगळे युवा मला वाटतं इथे आज सगळे आहेत, तर त्यांचं कौतुक तुमच्या उपस्थितीत जर झालं तर ते खूप आमच्यासाठी भाग्याचं ठरेल. मी या कार्यक्रमासाठी आलेल्या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शनपर बोलावेत. मी विचारे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. नमस्कार. आज ठाणे शहरामध्ये युवा साहित्य संमेलन, दुसरं साहित्य संमेलन या ठिकाणी या ठाणे नगरीमध्ये होत आहे. मी खास करून प्रदीप ढवळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं अभिनंदन करतो की जवळजवळ 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या नाट्यगृहाच्या आवारामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विचार मंथनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असतं आणि ते काम आमचे आदरणीय प्रदीप ढवळ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. अप्रतिम मुलांनी या ठिकाणी सर्व बाल कलाकारांना त्यांना शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या उद्याची पिढी घडवण्याचं काम या माध्यमातून ढवळ सर तुम्ही करताय. मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. या कार्यक्रमाच्या प्रातिनिधिक सत्कार म्हणून या सगळ्यांच्या मुलांतर्फे आपण एक सत्कार इथे करूया. आणि सगळेच हे बालकलाकार आहेत, पण त्यापैकी ओमकार कानेटकर हा इथे आहे. तर मी ओमकारला विनंती करतो की त्याने विचारे साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार आपल्या कट्टीबट्टी टीमसाठी म्हणून स्वीकारावा. ओमकारची सुरुवात याच कार्यक्रमापासून झाली, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आज ओमकार खूप चांगल्या ठिकाणी मार्गक्रमण करतोय. एकदा जरूर या सगळ्या कट्टीबट्टीच्या टीमसाठी. आणि ओमकार, आम्हाला अभिमान आहे की ओमकार सारेगमपचा विजेता आहे आणि तो या कट्टीबट्टीचा भाग आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार अभिनंदन. मी नमिता मॅमला विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज सकाळी आपल्या दुसऱ्या युवा संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, मुलाखत झाली आणि त्यानंतर आम्ही वाट बघत होतो की कुठला कार्यक्रम पहिला होतो आणि इथे येऊन बसले. कल्पना नव्हती एवढी छोटी मुलं आहेत आणि ते हे सादर करणार आहेत. तुम्ही जसे इथे पालक इतके खुश आहात आपल्या मुलांकडे बघून, तेवढीच खुश मी आहे. कारण आपण म्हणतो बालभारतीतल्या या कविता काही आमच्या कानावर गेलेल्या आहेत, काही आत्ता ऐकलेल्या आहेत आणि ह्या मुलांनी ज्या पद्धतीने त्या सादर केल्या त्यामुळे खरोखर मगाची त्या निवेदिका म्हणाल्या तसं त्या मनात ठसल्या. आपणच एक कविता होऊन गेलो असं इतकं सुंदर या मुलांनी हे परफॉर्म केलं, हे त्यांनी आपल्याला आपल्या समोर सादर केलं. ही एवढी ऊर्जा. आपण मगाशी मी बोलताना म्हटलं होतं की आमच्या संस्थेला 25 वर्ष झाली, त्यावेळेला आम्ही म्हटलं पुढच्या 50 वर्षात ही संस्था अधिक सक्षमतेने कसं काम करेल त्याच्यासाठी युवक हवेत. पण त्याच्याही पुढची वर्ष आता काळजी नाहीयेत, कारण ही छोटी छोटी मुलं आहेत आणि मनापासून सांगते की या छोट्या मुलांनी खूप असं आशादायी चित्र उभं केलंय. नेहमी म्हणतो आपण की मुलं काय करतात, हातात सेलफोन घेऊन बसतात, मोबाईल घेऊन बसतात. ही मुलं नाही बसत, मला खात्री आहे. कारण त्यांना हे जे आमचे प्रशांत डिंगणकर आहेत, आता ही सगळी त्यांच्यापेक्षा मोठी मंडळी आहेत, त्यांनी ही मुलं हाती घेतलीत. खूप सुरेख असा कार्यक्रम. मंदार टिल्लू सर, तुमचं मी खरोखर अभिनंदन करते आणि आभार मानते, एवढ्यासाठी छान करतात. थँक्यू. यानंतरचा कार्यक्रम लगेचच पुढे सुरुवात होईल. सर नाही म्हणतात, पण तरी सुद्धा आमचा आग्रह आहे की सरांनी 2 मिनिटं बोलावं. खासदारांनी आणि अध्यक्ष मॅडमने बोलल्यानंतर मी बोलावं हे संयुक्तिक नाही.
आज दिवसभर सकाळपासून आपण सगळेजण साहित्याच्या वेगळ्याच दुनियेमध्ये रंगलेलो आहोत. कला साहित्य हे सगळंच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज कट्टीपट्टीच्या माध्यमातून का होईना पण ही सगळी गोंडस मुलं परफॉर्म करत असताना या सगळ्याच पालकांनी, मी नेहमी शाळेवरती प्रॅक्टिसला विचारसाहेब बघत आलो की खूप आई वडिलांच्या अपेक्षा असतात, खूप खूप, की माझ्या मुलाने गावस्कर व्हावं, माझ्या मुलाने लता मंगेशकर व्हावं, माझ्या मुलाने विचार सुद्धा व्हावं, असंही वाटत असतं ना प्रत्येकाला, खासदार व्हावं म्हणून. पण एक स्ट्रेन विद्यार्थी, इतकी सुंदर मुलं आहेत, ही जर जपलं ना आपण सगळ्यांनी, तरी मला असं वाटतं की आयुष्याची खऱ्या अर्थाने एक वेगळा रियाज आपल्या समोर येईल. आणि ही सगळी मुलं कुठे व्यावसायिक कमी नाहीत असं वाटतं. आज ज्या पद्धतीने तुम्ही दाद दिल्यात तर पुढचे 2 दिवस देखील, उद्या एक खूप सुंदर सुंदर कार्यक्रम आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आपण हे युवा साहित्य संमेलन एक वेगळ्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊन हे ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला मी सकाळी सांगितलं की या साहित्य संमेलनाची नोंद उदगीरवाल्यांना पण घ्यावी लागली अखिल भारतीय साहित्य संमेलनाला. ही अॅक्नॉलेजमेंट आहे आपल्या यशाची. की 550 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा आता काही दिवसात अखिल भारतीय साहित्य संमेलन जे होत आहे, त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मंदार आणि दीपा नाईये इथे आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या. 2 कवी ठाण्यातनं पाठवायचे. खरं म्हणजे ठाणं वेड आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जिथे वेळ लागतं तिथेच काहीतरी घडत असतं. फार पूर्वी विचारसाहेबांना माहिती आहे की आम्ही ठाण्यात राहतो सांगायला लाज वाटायची. ठाण्यात काहीच नव्हतं पूर्वी. ठाणं म्हणले की वेड माणसं, वेडांचं गाव असं समजलं जायचं. त्यामुळे ठाण्यात राहतो आता अभिमान वाटतं, कारण इतकी सगळी गोड मुलं, इतके उत्तम कलावंत आपल्या ठाण्यामध्ये आहेत. आणि म्हणून 2 कवी आपल्या उदगीरला या साहित्य संमेलनामधून जाणार आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. हे खरं म्हणजे बेस्ट अचीवमेंट आपलं आहे. आणि त्या निमंत्रित कवींच्या साहित्य संमेलनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. काही वेळात आदरणीय पालकमंत्री देखील इकडे येणार आहेत. म्हणजे ही सगळी मंडळी, विचारे साहेब काय किंवा शिंदे साहेब काय, ही सगळी मंडळी आमच्या मागे इतकी भक्कमपणे उभी असतात की साहित्याचा कार्यक्रम तुम्ही करताय ना अमित, हे तर अखिल भारतीय काय म्हणतात नाट्य संमेलन याने किती यशस्वी करून टाकलं ते ठाण्याने आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर अशी सगळी वेडी माणसं जर एकत्र होऊ शकतं तर कट्टीबट्टीच नक्कीच होऊ शकते ना आपल्या मनात. कधी कट्टी कधी बट्टी. तर ती कटीपट्टी अतिशय छान आपली झाली आहे. पुन्हा एकदा मनापासून या सगळ्या मुलांचं कौतुक. धन्यवाद. याच्या पुढचा कथाकथनाचा इथे कार्यक्रम आहे. धन्यवाद.